गेल्या 25 दिवसांपासून या ठिकाणी हे बेरड आंदोलन जे आहे त्या रहिवाशांचं सुरू होतं शांतीनगर परिसरातील. आपण आज या ठिकाणी भेट घेतलेली आहे, त्यांना अनेक आश्वासनं दिलेली आहेत. आंदोलन मागे घेण्याची नाही, पहिली गोष्ट मी पहिल्यांदाच यांची भेट घेतलेली नाही. मी हा खुलासा करतो. मी यांच्या शिष्टमंडळांना 5 ते 6 वेळा काय झालं त्यांच्या शिष्टमंडळांना 5 ते 6 वेळा भेटलेलो आहोत. काल ज्यावेळी आमचा अंतिम निर्णय झाला त्यावेळेस मी इथे यायचा निर्णय घेतला, कारण शेवटी नुसतं येऊन आश्वासन देऊन ते जर पूर्ण झालं नाही तर याच्यात दुपटीनं आंदोलन होऊ शकतं याची जाणीव मला असल्यामुळं त्यांच्या ज्या 2-4 मागण्या होत्या त्या पूर्णतः मान्य करून मी या ठिकाणी आलेलो आहे. त्यांची पहिली मागणी होती की MIDCची 1 एकर जागा त्यांच्या तात्पुरत्या घरांसाठी देणं आवश्यक होतं, ते देखील मध्ये घेतलेलं आहे. ती दुसरी महत्वाची गोष्ट, SRA मधनं हा जर प्रोजेक्ट घ्यायचा असेल तर 2011 पूर्वीची स्लम डिक्लेअर करणं गरजेचं आहे. ते निर्देश माननीय मुख्यमंत्री आणि एकनाथ शिंदे साहेबांनी देखील आयुक्तांना दिलेले आहेत. मी स्वतः आयुक्तांशी बोललेलो आहे. महानगरपालिका याच्यामध्ये पुढाकार घेऊन ते स्लम डिक्लेअर करण्याचं काम देखील करणार आहे. तिसरा मुद्दा त्यांनी असा माझ्याकडे ठेवलेला होता की FSIच्या अधीन राहून या घरांसाठी जर MIDC ही जागा देता आली गृहनिर्माण संस्थेला, त्या दृष्टीनं देखील आम्ही सकारात्मक विचार करतोय. परंतु आज आंदोलनाला बसलेली मंडळी जी आहेत, गरीब जनता जी आहे, ही बेघर होणार नाही याची जबाबदारी आम्ही स्वीकारली आहे. कायमस्वरूपी त्यांना छत निर्माण करून देण्याचं आपण आश्वासन दिले आंदोलनात. तर मी सांगितलं ना, बेघर होणार नाही त्याचा अर्थ त्यांच्या डोक्यावर छत राहील. आणि जोपर्यंत त्यांना ठोस निर्णय होत नाही तोपर्यंत 1 एकर जागा तात्पुरत्या घरांसाठी आम्ही MIDC द्यायचा निर्णय घेतलेला आहे. साहेब, खरं तर आपण या ठिकाणी आता भेट दिली आहे. आंदोलन जवळपास 25 दिवसापासून होते. प्रशासनासोबत काय नेमक्या चर्चा झाल्या होत्या? आंदोलकांमध्ये देखील मोठ्या प्रमाणात संभ्रम अवस्था आजही आहे. याच्यामध्ये प्रशांतजी इथं आहेत, ज्यांनी खऱ्या अर्थानं या सगळ्यांचं नेतृत्व केलं होतं. त्यांच्याबरोबर सहकार्य करायला आमचे सदावर्ते साहेब देखील आलेले होते. मला असं वाटतं की गरीब जनतेचा प्रश्न सोडवण्यासाठी महायुतीचं सरकार हे कटिबद्ध आहे. या बाबतीमध्ये मी छगन भुजबळ साहेबांची देखील चर्चा केलेली होती. म्हणजे मी आवर्जून सांगतो, त्यांचं नाव घ्यायचं राहिलं, छगन भुजबळ साहेबांची देखील मी चर्चा केली होती, समीर भुजबळांची देखील मी चर्चा केली होती. या सगळ्यांशी चर्चा करून हा आम्ही निर्णय घेतला की या गरीब जनतेला बेघर व्हायला द्यायचं नाही आणि त्याच्यासाठी सध्या त्यांच्या तात्पुरत्या स्वरूपाच्या घरांसाठी 1 एकर जमीन द्यायचा आम्ही निर्णय घेतलेला आहे. सदावर्ते देखील या ठिकाणी आलेले होते. त्यांनी आपल्यावर नको त्या भाषेमध्ये टीका केली होती. काय नेमकं हे सगळं त्या ठिकाणी आपण चर्चा केली? नाही, नको ती भाषा ऐकायची आता आम्हाला सवय झालेली आहे. त्याच्यामुळे ते काय नको त्या भाषेत बोलू दे, शिव्या घालू दे, मला काही फरक पडत नाही. त्यांची शिवी ही मला ओवीसारखी आहे, त्याच्यामुळे ती चिंता तुम्ही अजिबात करू नका. पण त्यांचा जो काही गैरसमज झाला होता तो दूर करण्याची जबाबदारी मी प्रशांतजींवर आता दिलेली आहे. सदावर्ते साहेबांचं म्हणणं असं होतं की मी जमीन ती लाटलेली आहे. मी आताही आवाहन करतो, या नाशिक जिल्ह्यामध्ये 1 इंच जरी माझी किंवा माझ्या कुटुंबाची जमीन असेल तर मी राजकारण सोडायला तयार आहे. त्याच्यामुळे माझी विनंती, मी सदावर्ते साहेबांचा दोष त्याच्यामध्ये म्हणत नाही, त्यांना कोणीतरी चुकीचं ब्रीफ केलं असेल, चुकीची माहिती त्यांनी घेतलेली असेल. त्याच्यामुळे त्यांची देखील मनातली इच्छा होती की या गरीब जनतेला न्याय द्यावा आणि ते देण्यामध्ये आम्ही यशस्वी झालोय आणि एकनाथ शिंदे साहेबांच्या शिवसेनेतनं यशस्वी झालोय. युतीतले आमदार देखील सोबत आहे, त्यांच्या काही त्या ठिकाणी मागणी होती, त्यामध्ये आपल्या आता बोलताना काहीतरी त्या ठिकाणी नाही काय नेमकं? नाही, अजिबात काय झालं नाही. मी फक्त त्यांना एवढंच सांगितलं की त्यांच्या भाषणातनं एक असा शब्द गेला की 15 लाख रुपये भरल्यानंतर यांना घरं मिळणार आहेत असं कोणीतरी अधिकाऱ्यांनी सांगितलं. तर मी त्यांना सांगितलं की ती चुकीची बातमी कोणीतरी तुम्हाला दिलेली आहे, त्याच्यामुळे गैरसमज होऊ शकतो. बाकी काही झालं नाही, हमरी झाली नाही, वादावादी झाली नाही, काही नाही. आणि त्या आमच्या महायुतीतल्या सहकारी आहेत, त्याच्यामुळं माझ्या बहिणीने एखादा जर मुद्दा मांडलेला असेल तर मी हक्कानं त्यांना सांगू शकतो की हा गैरसमज होऊ शकतो, म्हणून हा मुद्दा नको. त्याच्यामध्ये काही वादावादी गैरसमज काहीच नाही. नाशिकमध्ये रिंग रोड बाधित शेतकरी देखील त्या ठिकाणी आंदोलनाला बसलेले आहेत. मी आता त्या आंदोलनाला देखील भेट देतोय, कारण मी विधिमंडळामध्ये प्रभारी नगरविकास खात्याचा मंत्री म्हणून काम करतो. त्यांना भेटून देखील माननीय एकनाथ शिंदे साहेबांच्या कानावरती मी गोष्ट घालेन आणि त्यांना देखील न्याय मिळवून देण्यासाठी शिवसेना कटिबद्ध आहे. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.